दरम्यान यावर संजय राऊतांनी संमेलन आयोजकांना एक पत्र लिहून सवाल विचारले. पाहूया. संमेलनातील परिसंवाद साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचं आयोजन झालं. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारं नाही. चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. राजकीय विरोधकांवर आरोप केले की याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळानं त्वरित माफी मागावी. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितलं की मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय.